मंगलला हाताशी घेऊन कंपनी चालेल असं वाटलं, पण उलटच घडलं. सारेच व्यवहार आदबट्ट्यात यायला लागले. त्यात माझं व्यसन वाढीला लागलं. आधीच डोक्यावरती भावाचं डोंगरा एवढं कर्ज, त्यात पिंपळेकर पाटलाच्या 3 पोरी तमाशात घ्यायचा विचार चाललेल्या. देखण्या पोरी असतील तर तमाशाला पब्लिक गर्दी करतं हा काहींचा समज. मी मात्र गुंतत चाललो होतो. दारू सुटता सुटत नव्हती. चिंचणीत असलो की दारूतच दिवस रात्र बुडून राहायचो. मला सांभाळणं हा घरच्यांना एक नवीनच उद्योग झाला होता. सकाळी उठलं की पहिला दारूचा वास यायचा. झाडाला म्हणून वड्याला जायचो, ते तसाच वड्यातनं वाघाची चिंच गाठायची. तिथं दिशे दारूचं दुकान. मालक चांगला, होईल तेवढी उधारी लिहून ठेवायचा. पहिली 100 मिली मारायची. पोटाजवळ 4 बाटल्या खवायच्या. तसाच वड्यावड्यानं खडकाळी जवळ यायचो. खुणा करून वाळूत बाटल्या पुरायचो. आमच्या घरापुढंच वडा. मधली डांबरी सडक वलांडली की मातीच्या ढिगाऱ्यातनं सुटायचं खाली. आदनं मधनं लघवीला म्हणून जायचं आणि तुंबा मारून यायचं. बाटल्या कवा दिवसा आणत नव्हतो, रात्रीच्याच आणायचो. रातोरात पुरायचो. आपण काय करतोय याचं भानच नसायचं. आई रडायची, म्हणायची, काय लावलेस हे नाना? काय झालं ग? थोरला लेक तू घरातला, पेण्यात जलून घालिवलास तर बायका पोरांनी काय भीक मागायची तुझ्या? मी पेणार आणि पिऊनच मरणार हाय. मर भाड्या, तुझ्या तिरडीवरती माझं बी मड बांध. मुडद्या भाऊ कसं राहत्याती, कसं संसार करत्याती, जरा शिक त्यांचं. उठल्यापासनं डुसतोयास भाकरी खायचं नाव न्हाय. मला काय खावंसं वाटतच नाही. कसं र वाटल? पेण्यानं सुख मिळतंय ना व. जेवढी किंमत गावात कमवलीयास तेवढी घालिवलीयास. शाण्या माणसानं लाज संभून राहावं. आई चांगल्यासाठीच बोलायची. माझी ती अवस्था बघून शंकर रडायचा. बिंटू हमसत राहायचा. लक्ष्मीची तर लयच वाईट अवस्था. पोरी बिथरून राहायच्या. दारू पिऊन बेशुद्ध पडलो की बायको खिशातनं पैसे काढून घ्यायची. जी तऱ्हा गावात तीच तमाशाच्या सोबत. कुठल्या बी गावात गेलं की आम्ही शुद्धीवरती नसायचोच. दारूनं जेवण जायना. लिव्हरवरती सूज आल्यागत झाल्याली. न प्यावं तर हातपाय थरथर कापायचं. काय खावंसच वाटायचं नाही. थोबडा सगळा सुजल्याला, डोळं सुमारल्यालं. अंगात बघावं तवा कणकणी असल्याली. जीवनात रामच वाटायचा नाही. दारू पोटात गेली की टकुरच सणकायचं. दिसेल त्याला शिव्या घालायचो. गावातली माणसं चांगली म्हणून बरं, नाहीतर पार थुपटून थिरडं केलं असतं. आई तर सारखीच रडायची. उशा पायशाला बसून डोळं गाळायची. 4 घास खाल्लं की पटकिरनं वकारी होयाची. दारूचा वास याचा न्हाय, पण चांगल्या अन्नाची घाण याची. आई म्हणाली, ना अरे तुला दवाखान्यात ऍडमिट करूया आपण. मी दारू पिऊनच मरणार. मर, पर दवाखान्यात मर. पोटात कण जायना झालाय अन्नाचा. कसा र जगायचाच बाबा तू का म्हणून काळजी करतीयास? म्या दवाखान्यात येणार नाही. भावांनी सक्तीनं केलं ऍडमिट मला, थेट सांगलीच्या दवाखान्यात. तिथं नको तसली वाईट स्वप्न पडायची. चहू अंगानं येऊन आपल्याला कुणीतरी गिळतंय असं वाटायचं. प्रत्येक सपान खरंच हाय या जाणीवेनं अंगाला घाम फुटायचा. रात्री अपरात्री उठून पळायचो. मला आवारताना माणसं समधी मेटाकुटीला याची. कधी भूत दिसायची, कवा झाडावरती लोंबकळणारं साप दिसायचं. आजगरानं पाय धरल्याती असं वाटायचं. तमाशा कंपनी, कलाकार कशाची शुद्धच नव्हती. अंगावरची कापडं सुधीक दुसऱ्यानंच चढवायची. एवढी सगळी तऱ्हा. पळत जावं आणि झाडावरती चढून बसावं असं वाटायचं. वानरांच्या टोळीनं वरबाडून काढल्यावाने जीवाचा लोळा गोळा हुयाचा. 2 महिन्यांनी बरा होऊन आलो. आता खावंसं वाटायचं. आपली माणसं वळकायची. मंगल होतीच साथीला. शुभ मुहूर्तावरती दौरा सुरू केला. महिनाभर काय ढोसली नाही, पण पुन्हा प्याला सुरुवात केली. पुन्हा गाडी पहिल्याच वळणावरती. त्या ताकाताईच्या आणि मंगलची सारखी भांडणं. वैतागच टकुऱ्याला. बायका साल्या दामणीला तोंड दावून मसराला वलगाडून मारत्याल्या. मी मस्त समजूत घातली, पण ऐकतंय कोण? आकाताईला म्हणलं, आपण गप बसावं. कोण काय म्हणतंय तिकडं ध्यान द्यायची गरज नाही.
डायरेक्ट संशय घेतला तरी बी ग बसू होय म्हणता. तिचा नवरा मला भावावाणी. मी सांगतो की तिला समजवून. मंगलाला समजावून सांगितलं. तिनं ऐकून न ऐकल्यागत केलं. देवानं या बाईला रूपासोबत थोडी संयमाची देणगी दिली असती तर अशी कलावंत झालीच नसती. तशी हुशार आहे. हिमतीवरती स्वतःची कंपनी चालवायची धमक आहे तिच्यात. कुणाची बाजू घ्यावी हेच मला कळत नव्हतं. तसा मी पांगळा बनल्यासारखा झालो होतो. कलाकारात बेबनाव जाणवत होता. एखाद दुसरा सोडला तर प्रत्येक जण प्यायचा, काहीतरी उलाढाल्या करायचा, वाद वाढवायचा. मी शुद्धीवर नसायचो तर वाद मिटवायचा तरी कुणी. माणसाच्या जीवनात असा कसोटीचा क्षण नाही तरी यावाच लागतो. रोज रात्री दारू प्यायची नाही असा मी निश्चय करायचो आणि सकाळी मोडायचो. एकदा घडू नये ते घडलं. असाच आमच्या घरात रिहर्सल घेत बसलो होतो. मी शांतपणे पाहत होतो. तसा व्यवस्थित होतो. फारसा पिलोही नव्हतो की बडबडतही नव्हतो. बघता बघता धाकटा भाऊ आला आणि काडकन माझ्या थोबाडात लावली. वर मलाच दम भरला. दारू सोड, नाहीतर सगळी कंपनी शंकरच्या नावानं करून देईन त्याला. मी एका शब्दानंही उलट उत्तर दिलं नाही. नशिबाला दोष देत तसाच गप्प राहिलो. माझ्याच कलाकारांच्या समोर झालेला हा माझा पहिला अपमान होता. नाही म्हटलं तरी तो जिव्हारी लागला. खऱ्या कलावंताला भांडवलाची गरज नसते हे माझं प्रामाणिक मत. पण भावानं घेतलेला हा पवित्रा मस्तकात सापासारखा वेटोळे घालून राहिला. काय सांगावं. एक दिवस असा येईल की माझ्या यशानं हे सगळेच दिपून जातील. बरेच दिवस मी अस्वस्थ होतो. दारू सोडायचा निश्चय करत होतो पण जमत नव्हतं. आजपर्यंत स्वतःच्या हिमतीवरती उभा राहिलो. काय सांगावं, पुढेही राहीन. शांततेसारखं दुसरं शस्त्र नाही. मॅनेजर आला, जवळ उभा राहिला. ना सोमवारी घाटकोपरला प्रयोग आहे. मग त्यात सांगायचंय काय र. रविवारी सकाळी गाड्या मुंबईच्या रोखानं जाऊन द्या. मंगला ताई कुठाय त्या? हाय त्या आराम करत्या ती. बोलवू का? नको, त्यांनाही या प्रयोगाची कल्पना द्या. जाहिरातीच्या गाड्या शनिवारीच पुढे जाऊ द्या. ठीक आहे. मी उठलो. जीप घेतली. सरळ तासगाव गाठलं. गणपतीचं दर्शन घेतलं. तिथंच दगडी कठड्यावरती बसून बिडी फुंकली. बघतोय तर समोर शांताबाई मुरळी, वृद्धत्वाकडे झुकलेली, तरीही रूपाचा बाज कायम टिकून असणारी. सोबत तिची देखणी पोरगी. झाडावरचा टपोरा प्राजक्त नुसता. कुणीकडं नाना निघालायचा. आलो होतो देवाच्या दर्शनाला. काय चाललंय काय तुमचं? नेहमीच आपलं. देवाच्या दारात जागरण घालायचं. आता पुरीला माझ्या सिनेमात काम मिळालंय नवं. चांगलं हाय. पण त्या आळवावरच्या पाण्यावरती जास्त विसंबून राहू नकासा तुम्ही. नाटकात बी कामं करती. धाकट्या पोराचं कसं हाय? तुझ्या वाणीत चाललाय दारूत वाद. मी दारू सोडणार हाय शांताबाई. हाऊ, गणपती ऐकल बिकल नवं. चलतो. तुमचं एक वाक्य विसरलो नाही शांताबाई. गरीबाला छत्री मिळेना. माझ्या तर डोक्यावरती बादशाही तंबू उठाय. तेवढं ध्यानात धरलंच तरी रगड झालं गड्या. चला चा पिऊन जावा. पुन्हा येईन कधीतरी. मावशी, राग येणार नसेल तर एक विसरू का? हाय सर की, या पुरीला तमाशात पाठवतासा का? नाही र बाबा, जयश्री गडकरच्या तुडीची पुरगी तमाशात नाचवू काय र? नाही जमायचं ते. राहिलं, येतो मी. गणपतीचा परसाद घेऊन मी घरी आलो. पोरी भिडल्याच. खाऊ मिळाला तशा हसायला लागल्या. लक्ष्मी आकृत घडल्यावाणी बघत होती. रोज ढोसून येणारा ह्यो नवरा आज कोरा कसा आलाय असा भाव तिच्या डोळ्यात खेळत होता. रिहर्सलला गेलो तर तिथं आकाताईचा भाऊ भाऊजय येऊन बसल्याली. नेहमीचीच कापडं, पण सुरकुत्या मोडून अंगावरती चढवल्याली. दिवसभर डुकरा मागे धावत फण्या कंगवे करणारी ही गरीब जमात माझ्याकडे कशासाठी आलीत हेच कळेना. पाहुणं कुठला आहे ते आकाताय? भावन भाऊजय हाय माझी. वा, चा पाणी झालं का? वय, त्यासनी तमाशात यायचंय आपल्या. हाय तीच माणसं कशी सांभाळायची मला प्रश्न पडलाय. यांना आणखी कवा पगार मोजू म्या? तुम्ही दिशीला ते घेतील दोघं. कराडात उपाशी मरण्यापरास हे चांगलं म्हणत्या ती. ठीक आहे, फायलला यांची नावं घ्यायची रात्री आठवण कर. घाटकोपर गाठलं तेव्हा संध्याकाळच्या 6 वाजल्या होत्या. पुढं आलेल्या गाडीनं कवाच तंबू उभा केला होता. अंग ठणकत होतं. भूक लागली होती. चुली पेटल्या होत्या
बिगारी चहा घेऊन आला. नको, पुन्हा पिन. निघालो. मंगलला 2-4 सूचना दिल्या. पोरीबाई आपापल्या कामाला लागल्या. विचाराच्या तंद्रीत चाललो होतो तर समोर बार दिसला. राहवलंच नाही. जरा वेळ थांबून खूप विचार केला. घुसलो आत. अर्धी व्हिस्की आणि सुकं मटण मागिवलं. इतका पिलो की उठताच येईना. बिल कसं भागवलं माझं मलाच कळलं नाही. अंधारात जाताना निब्बार दगडावरती आपडलो. काय समजायच्या आतच बेशुद्ध झालो. शुद्धीवर आलो तेव्हा भोवती बिंटू, शंकर आणि आकाताई होत्या. कपडे रक्तानं भरले होते. आकाताईच्या अंगावरची चादरही रक्तानं माखली होती. कुणालाच काय बोलावं समजत नव्हतं. तमाशा संपून बिचारी सगळी माझ्या सेवेसाठी धडपडत होती. माझी मला चीड आली. स्वतःहून बाजूला व्हावं आणि स्वतःच्याच अंगावरती पान खाऊन पचापचा थुंकावं असं मला वाटलं. गाड्या पुण्याजवळच्या भोसरीकडे धावत होत्या. मी डोकं धरून पडलो होतो. जवळच रक्तानं माखलेला शर्ट भूतासारखा हिणवीत होता. इंजेक्शन दुखत होतं. ताप हटता हटत नव्हता. आकाताई रडत होती. काय झालं रडायला? काय जीवासी खेळतायसा स्वतःच्या? चूक झाली. बिंटो आणि शंकरराव मागावरती नसतं तर ट्रकाखाली चिरडला असताचा. टकुरं फुटुस्तवर एवढी प्यायची तरी कशाला? ही दारू मला संपूर्ण सुटणार बघ. उगी काहीतरी बडबडू नगासा. माणसानं मनावरती घेतल्यावर काय बी अवघड नसतंय. माझं डोकंच काम देईनासं झालंय. कुठं चाललोय आपण? भोसरीला. बंडू फुगे नावाच्या माणसानं कार्यक्रम घेतलाय. मला काम करणं शक्य नाही. धड असल्यावरती तरी कुठं करतायसा? आराम करा. आम्ही हाय समर्थ कार्यक्रम वडून काढायला. आकाताई, तुझ्यासारखी सावरणारी माणसं नसती तर हा गणपतराव कधीच मातीच्या आड झाला असता. मंगल कुठाय? साधी चौकशीही करायला आली नाही ती. रोजच्याच माढ्याला कोण रडणार? तिचं बी खरंय म्हणा. ती तमाशा सोडणार हाय म्हणते. आईच्या कंपनीत जाणार हाय. चांगलं हाय. या निमित्तानं पुन्हा मायलेकी एक होतील. जातीवंत कलावंतिनी त्या. ही गोळी घ्या. 4 इंचाची खोक पडल्या कपाळाला. तांब्याभर रगात गेला असल. रगात कुठलं? अल्कोहोल. दारुड्याच्या अंगात अल्कोहोल शिवाय दुसरं ग काय असणार हाय? बाद झालं भाषण. घ्या गोळी गपगुमान. तमाशा सुरू झाला तेव्हा मी झोपेतच होतो. 5-10 घास कसे तरी पोटात ढकलले होते. पण तेवढ्यावरही मला झोप लागली. स्वप्नात दिसले गुलाबी रान, लहरणारी पाखरं, संथ निळं आकाश. बस एवढंच. सकाळी जाग आली तेव्हा आंघोळ केल्यासारखा फ्रेश झालो होतो. बिंटू आलाच. ना उठा, मालक येऊन बसल्या ती. आंघोळ आटपून घ्या तुम्ही. उठलो. खळाळत वाहणारा ओढा जवळच होता. मस्त पोहलो. मनासारखा डुंबलो. आलो कपडे बदलून माघारी. बंडू फुगे हजरच होते. चहावाल्यानं चहा पाठवला. मी व्यवहाराचा विषय काढणार इतक्यात फुगे म्हणाले, तब्येत कशी आहे तुमची नाना? बरीच म्हणायची. कशानं एवढं वाकलायसा? दारू सुटत नाही, दुसरं काय? कपाळ बी फुटलं या नव्ह? व्हय, तरी बी आंघोळ केलीसा? काय म्हणायचं तुम्हासनी? बरं फुगे साहेब, तेवढा व्यवहार मिटवूया की पैशाचा. पैसे कुठं पळत्याती काय? चला दत्ताचं दर्शन घेऊन येऊया. छोटेसेच पण देखणे दत्त मंदिर. आत रंगीत त्रिमूर्ती औदुंबर. कमरेला मखमली वस्त्र. पाठीशी गाय. उदबत्त्यांचा समदा घमघमाट. वर एकुलती एक चकाकती पितळी घंटा. दत्तमूर्तीसमोर एक पोरसवदा साधू बसलेला. जणू त्रिमूर्ती दत्तातलाच एक जण पुढे येऊन बसलाय. गोरापान पोरगेलासा साधू. चेहऱ्यावरती गुलाब पाकळीची प्रसन्नता. मी जाऊन पाया पडलो तसा साधू म्हणाला, बसा, लांबून आलेलं दिसतायसा. मी सगळं त्याला सांगितलं. तसा भुवया उडवीत माझ्यावरती नजर रोखीत तो म्हणाला, वा, तमाशा कंपनी चालवता? 75 माणसांना पोचता? छान 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 छान. घेतली जबाबदारी पार पाडायला हवी नव्ह? त्यांना जेवण मीच देतो. छान, म्हणजे तुम्ही स्वतःला 75 माणसांचे अन्नदाते समजता. एक काम कराल का? बोला की. मला खिशातून 5 पैसे काढून दाखवाल? मन थरारलं. खिशात हात घातला. खरंच गिन्नी नव्हती. एका साधकासमोर मी भिकारी ठरलो होतो. पुढे झालो. चरणावरती डोकं ठेवलं आणि प्रतिज्ञा केली, यापुढे दारूला स्पर्श देखील करणार नाही. मटण मासे वर्ज्य. साधूनच कपाळी अंगारा लावला. शांतपणे परत फिरलो.
सगळं अंग भारल्यागत झालं होतं. अंगातल्या रक्तात भिनलेली दारू शरीराची रंध्रे फोडून बाहेर यायला उत्सुक होती. मी ताड ताड चालत मुक्कामावरती आलो. फुगे मागे धावत होते. त्यांचा हिशेब त्यांना दिला. रामराम घालत म्हटलं, आज तुम्ही देवासारखं भेटलासा. आता दरवर्षी या दिवशी मी हितच आसन. फुगे फुलारले. सहज समोर पाहिलं. संगीत मास्तर भेलकांडत होता. सकाळ सकाळी पिऊन आला होता. बोलवला जवळ आणि 2 वाजवल्या. खबरदार कुणी कंपनीत पिलेला दिसला तर लाथा घालून घालून हाकलून दिन हितनं. आवाजानं सारेच हादरले. बायका जमल्या. बिगाऱ्यांवरती खेकसलो. गाड्या भरल्या का? नाही, जेवण झाल्यावरती हालायचंय. ठीक आहे. टिवल्या बावल्या करत फिरू नगासा इकडं तिकडं. कुणी पिलेला दिसला की मला सांगा, कातडीच लोंबिवतो एकेकाची. मी घेतलेला हा स्ट्रॉंग निर्णय आकाताईला खराच नाही वाटला. मीच तिची समजूत घातली. आतापर्यंतचं आयुष्य बॅरेलनं पाणी उपसावं तसं ओतून टाकलंय मी. आता चमच्या चमच्यानं पुन्हा हौद भरायचाय. गेलं त्याचं दुःख करायला येळ हाय कुणाजवळ. येईल त्याचं स्वागत करायचं आता. आकाताई, आचार्यांना कल्पना द्या. रोज माझं जेवण शाकाहारी झालं पाहिजे. सारे मॅनेजर बोलवा इथं. खूप काही बोलायचंय मला त्यांच्याशी. तो सगळा दिवस बोलण्यातच गेला.